यात आणखी कोणते महत्त्वाचे मुद्दे त्यांच्याकडून मांडले जातात याकडे देखील लक्ष असेल। नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वेच्या मागणीसाठी सिन्नरमध्ये चक्काजाम आंदोलन करण्यात आले। यात आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात आंदोलक आक्रमक झाले। रेल्वे मार्ग थेट अहिल्यानगरला नेल्याचा आरोप करत आंदोलकांनी समृद्धी महामार्ग काही काळ रोखला। आंदोलकांना महामार्गावर जाण्यापासून पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली आणि त्यानंतर पोलिसांनी सत्यजित तांबे यांना ताब्यात घेतलं होतं। मात्र थोड्या वेळापूर्वीच ते आपल्याशी प्रसार माध्यमांशी संवाद साधत होते। त्यांच्याबरोबर शेतकरी नेते अजित नवले सुद्धा उपस्थित आहेत। नागरिक आहेत, काय सांगाल मामा, तुम्ही कुठले आहात? आणि गुलवडीकर आहे आणि ही रेल्वे ही सरळ मार्गे झाली पाहिजे। ही काही राजकारण्यांनी ती शिर्डी मार्गे पळवण्याचा प्रयत्न केलेला आहे। ही रेल्वे संगमेर मार्गे झाली पाहिजे, याला कोणती प्रकारची अडचण नाही, परंतु काही राजकारणी लोकांनी तिचं राजकारण करून ती वेगळा मार्ग बदललेला आहे। त्यामुळे आमची इच्छा आहे समस्त ग्रामस्थ गुलवाडीच्या वतीने ही मार्गे संगमेर मार्गेच व्हावी। काय होईल नेमकं? संगमनेर मार्गे जर रेल्वे झाली तर काय होईल? एकूणच गेले पाहिजे न तरुण वर्गांचा हे झालं पाहिजे आमचं। काय तुम्ही काय सांगाल की सध्या जी रेल्वे आहे ती कुठून गेलेली सांगितली जाते ना, ती कुठून गेली पाहिजे आणि ती का गेली पाहिजे? रेल्वे मंत्री आश्री वैष्णव यांनी संसदेमध्ये जाहीर केलं होतं की ती रेल्वे कॅन्सल होऊन शिर्डी मार्गे गेली, कारण शिर्डी मार्गे आम्हाला फायदा काही होणार नाही म्हणून ही सरळ मार्गे झाली पाहिजे, म्हणून आज लोक आंदोलन उभे। पूर्वीचा जो मार्ग होता तो संगमनेर पुणे नाशिक असाच होता, मात्र त्याला कालांतराने GMRTचं कारण सांगून रेल्वे मार्ग बदलण्यात आलेला आहे। मात्र हा रेल्वे मार्ग बदलू नये अशी संघटनांची मागणी आहे। याआधी आंदोलन केले गेले, मात्र आज तीव्र आणि मोठ्या स्वरूपाचं जे आंदोलन आहे ते संगमनेरकरांनी उभं केलंय। प्रशांत शर्मा, पुढारी न्यूज, शिर्डी, अहिल्यानगर। नाशिक पुणे रेल्वे सरळ मार्गानेच व्हावी यासाठी नाशिकच्या सिन्नर परिसरातल्या गोंदे परिसरामध्ये आंदोलन केलं जात होतं आणि त्या आंदोलनाच्या नंतर थेट समृद्धी महामार्ग देखील रोखून धरण्याचा प्रयत्न आंदोलकांच्या माध्यमातून केला जात होता। मात्र आता आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतल्यानंतर आता पोलिसांकडनं समृद्धी महामार्गावरची जी वाहतूक आहे ती सुरळीत करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय। वरिष्ठ पोलीस अधिकारी सुद्धा या सगळ्या दरम्यान या ठिकाणी उपस्थित आहे। त्यांच्या या सगळ्या उपस्थितीमध्येच हे सगळं आंदोलन या ठिकाणी होत होतं। मात्र आंदोलकांनी थेट समृद्धी महामार्ग गाठल्यामुळे पोलिसांची सुद्धा तारांबळ झालेली होती। आता मात्र ही संपूर्ण वाहतूक सुरळीत करण्यासाठीचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय। वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात। सर, आता वाहतूक सुरळीत केली जाते, जवळपास अर्धा तास या ठिकाणी रोखून धरावं लागलेलं होतं। आंदोलकांनी अचानक ट्रॅक चेंज केल्यामुळे आपली सुद्धा थोडी तारांबळ झाली। नाही, आम्हाला माहिती होतं, त्यामुळे आम्ही पूर्ण तयारीत होतो की ते समृद्धीवर येऊ शकतात आणि रस्ता रोको करू शकतात, त्याच्यामुळे आम्ही पूर्ण तयारीनिशी होतो। ज्या ज्या ठिकाणी हे सगळं आंदोलन केलं जात आहे त्या सगळ्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडनं विशेष खबरदारी घेण्यात आलेली होती। मात्र तरी सुद्धा या ठिकाणी समृद्धी महामार्गावर गनिमी कावा करत या ठिकाणी आंदोलक आल्यामुळे काही काळ या ठिकाणी वाहतूक जी होती ती विस्कळीत झालेली होती। आता मात्र वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि इथल्या स्थानिक पोलिसांच्या मदतीनं हा समृद्धी महामार्ग जो आहे तो पुन्हा एकदा सुरळीत करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मयूर बारगजेसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक।